नमो भारती भ्रम मिटे, ब्रह्म बनूं मैं बाल। भार रहित भारत बने, भास्वत भारत भाल। बोलिए पंच परमेष्ठी भगवान की, देवाधिदेव आदिनाथ भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, चारित्र्य चक्रवर्ती धर्म साम्राज्य नायक 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज की, दीक्षा गुरु शांतमूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज की, पूज्य आचार्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की, अहिंसा परमो धर्म की। एक एक थेंब पाणी साठून नदीच्या माध्यमातून महासागराची निर्मिती होत असते। एकावर एक दगड आणि विटा रचत गेल्यास गगनचुंबी इमारती खड्या होतात। एक एक धागा विणत गेल्यास भरजरी वस्त्र निर्माण होतात। त्याचप्रमाणे एक एक पावलं पुढच्या दिशेनं टाकत गेल्यास मोठमोठ्या यात्रा संपन्न होतात। तसंच माणसाला माणूस जोडत गेला तर मोठमोठ्या संकटांचंही निवारण अवश्यमेव होतं। हा भारताचा इतिहास आहे। आज या ठिकाणी आपण सर्वजण एका स्वाभिमानी संकल्पाला घेऊन या ठिकाणी उपस्थित आहोत। आम्ही आमच्या कोणत्याही गोष्टीशी तडजोड करू शकतो, पण आमच्या समाजाच्या स्वाभिमानाशी तडजोड करणं आमच्या रक्तात कधीही नाही, त्याच्याशी कधीही तडजोड होऊ शकत नाही। माधुरी हत्तीन ही कुणासाठी तरी एक प्राणी असेल, परंतु सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातल्या जैनच नव्हे तर अजैन बांधवांच्या प्रत्येक सर्वसामान्य समाज घटकातल्या घराघरातली ती एक मुलगी असल्या समान होती। आणि म्हणून आपण पाहिलं की मागच्याच वर्षी 28 जुलै 2025ला जेव्हा तिला या ठिकाणी अन्यायकारक रीतीनं नेण्यात आलं, त्यावेळेला या भागातला कोणी सामान्य माणूसच नव्हे तर जात असताना विशाल काय असणारा तो मूक पशुसुद्धा अश्रू ढाळत गेला। आम्ही त्यावेळेला श्रवणबेळगोळमध्ये होतो, पण तिथं असलो तरी देखील या ठिकाणच्या सगळ्या वृत्तांतांना, या घडामोडींना आम्ही पाहत होतो, जाणत होतो। जनावर पशु बेजुबान होते हैं, बेजान नहीं होते। माणूस आपल्या वेदना संवेदनांना शब्दांच्या द्वारे अभिव्यक्त करू शकतो। जनावरं आपल्या भावनांना व्यक्त करण्यासाठी शब्दांच्या दृष्टीनं खजील जरी असली, मुकी जरी असली, तरी ती जनावरं संवेदना शून्य नसतात। बऱ्याच लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यावेळी, आणि तदनंतरही जनक्षोभ उसळला, परंतु त्याची योग्यरित्या दखल घेण्यात आली नाही। म्हणून आज हा उपक्रम चालवण्यात आलेला आहे। या ठिकाणी हा आज सकाळपासून सायंकाळपर्यंत करण्यात आलेला जो उपक्रम आहे, हा संकल्प आहे, यात कोणाचाही वैयक्तिक व्यक्तिगत स्वार्थ नाही आहे, कोणत्याही क्षेत्रातला स्वार्थ नाही आहे। फक्त तो जीव जो पशुजातीतला असला तरीसुद्धा माणसाच्या नाळीशी जोडलेला आहे, त्याला पुन्हा आपल्या घरामध्ये, आपुलकीच्या घरामध्ये परत आणण्यासाठी आपण सगळेजण जमलोच नाही आहे, तर आपण सगळेजण कटिबद्ध आहोत। आणि जोपर्यंत ती हत्तीने या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत आपण थांबायचं, अजिबात थांबायचं, कोणत्याही प्रकारे थांबून चालणार नाही। कारण एक गोष्ट लक्षात घेऊया की जोपर्यंत आपण पाठीचा कणा ताठ ठेवून चालणार आहोत, तोपर्यंत आपल्या संकल्पाला हलवण्याची ताकद कोणाच्यातही नाही। आपण आपल्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड करू शकणार नाही आहे। मला सुद्धा या आंदोलनाची माहिती होती, परंतु व्यस्त कार्यक्रमामुळं दिवसभरात येता आलं नाही। पण उशिरा का होईना, देर आये दुरुस्त आहे, परंतु या ठिकाणी येणं मी माझं कर्तव्य समजतो। कारण हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणाच्याही घरचा मुद्दा नाही आहे, आमच्या मानव जातीच्या स्वाभिमानाचा मुद्दा आहे। मी जैन जातीचा म्हणत नाही आहे, मानव जातीचा। कारण जैन धर्म जगाच्या पाठीवरचा एक असा धर्म आहे ज्यानं जैन आणि अजैनचे बॅरिकेड्स कधीच घातले नाही आहेत।
आज आमचे पोलीस बांधव या ठिकाणी त्यांच्या कर्तव्याला निभावण्यासाठी जरी इथं उभे असले तरी त्यांनासुद्धा बऱ्याच वेळचा अनुभव असेल की जैन समाजाची अनेक मोठमोठी आंदोलनं झाली, मोठमोठ्या रॅली झाल्या, मोठमोठे धार्मिक सोहळे झाले, पण कुठेही गदारोळीचा धुरळा उठलेला त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये कधीच पाहिला नसेल, मला विश्वास आहे. कारण हा जैन समाज शांतीप्रिय समाज आहे. पण आम्ही अहिंसक असलो तरी नपुंसक नाही हे आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो. आम्ही निश्चितपणे अहिंसक आहोत, पण नपुंसक अजिबात नाही आहे. आमच्या मनगटामध्ये आमच्या सामाजिक, धार्मिक आणि मानवीय मूल्यांची रक्षा करण्याची ताकद होती, आहे, असणार आहे. आणि हा समाज सर्वांना घेऊन चालणारा समाज आहे. परंतु आपण सर्वांनी वेळोवेळी कायद्याच्या, संविधानाच्या चौकटीमध्ये राहून का होईना अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. कारण आमचे आचार्य महाराज सन्मती सागरजी महाराज नेहमी म्हणायचे की माणसाला न्यायाची चाड असली पाहिजे आणि अन्यायाची चीड असली पाहिजे. ऐकायला लागलं ना? माणसाला न्यायाची चाड असली पाहिजे आणि अन्यायाची चीड असली पाहिजे. कारण एका विचारवंतांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की दुर्जनांच्या सक्रियतेमुळे नव्हे तर सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे समाजामध्ये स्तोम माजत असतो. आपण निष्क्रिय राहायचं नाही आहे. आणि आता हस्ताक्षर करायची वेळ नाही आहे, हस्तक्षेप करायची वेळ आलेली आहे. तरी सर्वांनी ताठ पाठीच्या कण्याला ठेवून उभा राहायचं आहे आणि या कार्यामध्ये आपला पाठिंबा प्रत्यक्ष परोक्ष रूपानं दर्शवायचा आहे. मला यायला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करण्यासोबतच एक गोष्ट आवर्जूनपणे सांगतो की ज्या ज्या व्यक्तीला सामाजिक स्वाभिमानाची चाड आहे तो आज सकाळी नसला तर संध्याकाळ का होईना दिवसातून कोणत्याही क्षणी उपस्थित राहिला. कारण आपल्या समाजाच्या स्वाभिमानाच्या अस्तित्वाबद्दल त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये कुठंतरी एक प्रकारची ठिणगी आहे. पण ती ठिणगी वनवा पेटवणारी नाही तर क्रांतीची ज्योती पेटवणारी आहे. हा विश्वास आपण सर्वांनी पुनश्च प्रतिष्ठापित करायचा आहे. आणि म्हणूनच आपण सर्व वयोवृद्ध माता, भगिनी, तरुण बांधव या ठिकाणी आलेले आहेत. फक्त जैनच नव्हे, अजैन बांधवसुद्धा त्यावेळीसुद्धा या लढ्यामध्ये होते, आजही होते. आपल्या भागामधली सर्वात मोठी नदी आहे कृष्णा नदी, बरोबर ना? ती कृष्णा नदी महाबळेश्वरापासून उद्गम पावल्यानंतर पुढं जेव्हा समुद्रामध्ये जाऊन विलीन होते, तिच्या या अखंड विशाल प्रवासामध्ये अनेक नद्यांना तिनं आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलं. कोयना आली, पंचगंगा आली, दूधगंगा आली, वेदगंगा आली, वारणा आली, येरळा आली, अनेक नद्या आल्या. पण ज्या ज्या नद्या तिच्यामध्ये येऊन सामील होत गेल्या तिनं आपल्या पात्रामध्ये सर्वांना सामावून घेतलं. तसं हा लढा फक्त एका जैन समाजाचा नाही, मानवतेच्या प्रवाहातून वाहणाऱ्या अनेक जाती धर्मांच्या आलेल्या ह्या नद्या सगळ्या मानवतेच्या प्रवाहामध्ये मिसळलेल्या आहेत. आज या समोर माधुरी हत्तीनीवरती एका मुलीप्रमाणे प्रेम करून तिचं जतन करणारे माहूत उभे आहेत. त्यांचा व्हिडिओ मी श्रवणबेळगोळमध्ये पाहिला होता. त्यांनी जरा समोर इथं यावं. कारण या लढ्याला मोठं वळण देणाऱ्या एका व्यक्तिमत्वासोबतच त्या व्यक्तीची भूमिकासुद्धा महत्त्वाची आहे. कारण हत्तीसारख्या बलाढ्य प्राण्याला अगदी अनुशासनानं त्यांनी जोपासलेला आहे. या व्यक्तीच्या सेवेची कदर केलीच पाहिजे. हा माणूस हिंदू आहे की मुसलमान आहे हा विषय नाही आहे, हा माधुरीचा पालक आहे खऱ्या अर्थानं. आणि श्रवणबेळगोळमध्ये ज्या वेळेला हत्तीला नेत असतानाचा व्हिडिओ आम्ही पाहिला, या व्यक्तीच्या अश्रू पाहून, व्हिडिओतले अश्रू पाहून तिथं आचार्य वर्धमान सागर महाराजांच्या सोबत सगळा संघ अश्रू ढाळत होता. कारण मी पुनश्च सांगू इच्छितो की माधुरी ही कोणाच्या घरची वैयक्तिक मालमत्ता नाही आहे, ती कोणाच्यासाठी पशु नाही आहे, ती या सर्व लोकांच्या मनातली एक आस्था आहे, आपुलकी आहे, एक रेशीम धागा तिच्याशी बांधलेला आहे. म्हणून आपण सर्वजणांनीच या लढ्याला, या चळवळीला शेवटपर्यंत साथ देऊया. लवकरात लवकर ती परत यावी. येत्या 13 सप्टेंबर रोजी चारित्र्य चक्रवर्ती महामहिम आचार्य देवांची पुण्यतिथी आहे. ती याच नगरीमध्ये संपन्न होणार आहे. त्यावेळेला सोंड वर उचलून सलामी देण्यासाठी माधुरी या ठिकाणी असली पाहिजे. याच्यासाठी आपण सर्वांनी शेवटपर्यंत प्रयत्न करायचा आहे. बोलण्यासारखं भरपूर असलं तरीसुद्धा आता बोलण्यासारखं नाही, करण्यासारखं आपण करायचं आहे. वेळ भरपूर झालेली आहे. आम्हालाही पुन्हा गंतव्यस्थानी प्रस्थान करायचं आहे. हा लढा यशस्वी व्हावा अशी आधी प्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो, देवशास्त्र गुरूंच्या चरणी विनंती करतो आणि इथंच वाणीला 2 शब्दांना विराम देतो. बोलिये गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी मुनी महाराज की, मानवीय स्वाभिमान की.